अशोक सराफांनी महाराष्ट्रामधल्या हिंदी धोरण वादावर बोलण्यास नकार दिला, तर दुसरीकडे प्रशांत दामले यांनी सुद्धा आनंदाच्या दिवशी तो वाद का काढता म्हणून बोलण्यास नकार दिला। हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा। अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भाजपची भूमिका। मनसेच्या आंदोलनाच्या आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याची तुलना। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, आता इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून सोपत आहेत, मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य। महाराष्ट्र एकत्र येतोय तर मग काही जणांचा जळफळाट होणार। आदित्य ठाकरेंकडून आशिष शेलारांच्या टीकेला प्रत्युत्तर, तर महाराष्ट्र एकत्र आल्यानं महाराष्ट्रदृष्ट्या भाजपच्या पोटामध्ये दुखतंय, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका। आमची भावकी एकत्र झालीये, आमच्या नादाला लागू नका। मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा, तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं, जाधवांची टीका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अब्दुल सत्तार यांच्याकडून चेष्टा, कर्जमाफी व्हावी असं म्हणताना सत्तार हसले। कर्जमाफीच्या आश्वासनावर सत्ताधारी आमदारांच्याच वक्तव्यावर संभ्रम निर्माण। सत्तेसाठी आमचा पक्ष कधीच नव्हता, आम्ही कायम जनसेवेसाठी आहोत। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया, मला पक्षाच्या बैठकीमध्ये बोलावलं जातं, माझी कोंडी होण्याचा प्रश्नच नाही, मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण। देवेंद्र फडणवीस घर फोडत नाही तर घर जोडतात, बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करून फडणवीसांनी पुण्याईचं काम केलं, आमदार सदाभाऊ खोत यांचा ठाकरे बंधूंना टोला। बच्चू कडूंच्या आजपासून पापळमधून 7-12 कोरा यात्रा, 14 जुलैला चिलगव्हाणमध्ये जाहीर सभा घेऊन यात्रेची सांगता होणार। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा हा लढा, बच्चू कडूंची प्रतिक्रिया।